पुढे जाऊयात बातमी मतदानावरनं निर्माण झालेल्या संशय कल्लोळाची। मुंबईमधील संथगतीने झालेल्या मतदानावरनं राजकारण तापलेलं बघायला मिळतं। मुंबईमध्ये संथगतीने मतदानावरती ठाकरेंच्या शिवसेनेने संशय व्यक्त केलाय। गुजराती बहुल भागामध्ये सर्वात जास्त मतदान झालं तर इतर मतदान केंद्रांवरती संथगतीने मतदान झाल्याचा आरोप हा ठाकरेंच्या सेनेकडून करण्यात आलेला आहे। तर मतदानानंतर आता निर्माण झालेला हा संशय कल्लोळ पुन्हा एकदा गुजराती मराठी वाद या ठिकाणी आपल्याला उपस्थित होताना बघायला मिळतोय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून हा मुद्दा उपस्थित केला गेला आणि याच विषयी अधिक बोलूया। प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। चेतन, काल उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हाच मुद्दा मांडला होता, आज संजय राऊत सुद्धा याविषयी बोललेले आहेत। एकूणच कालच्या मतदानानंतर हा संशय कल्लोळ निर्माण झालाय आणि पुन्हा एकदा जुना वाद गुजराती मराठी वाद या निमित्तानं आपल्याला पुन्हा एकदा चर्चेत दिसतोय। गुरु, खरं तर काल जी लोकसभा निवडणूक झाली या निवडणुकीचे जे मतदान टक्केवारी आहे ही खूप कमी असल्याने आणि 5 वाजेपर्यंतची जी टक्केवारी आहे ही या टक्केवारीचा अंदाज घेतल्यानंतर उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील यांनी काही मतदार केंद्रावर जाऊन स्वतः भेटी दिल्या। या भेटीतून त्यांनी एक निष्कर्ष काढला आणि त्यांच्या निदर्शनात ही एक गोष्ट आली की मतदान हे संथ गतीने चालू आहे। काही ठिकाणी मशीन काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे तर काही ठिकाणी वेळ जास्त घेतला जात आहे, असं एकंदरीतच निष्कर्ष काढला गेला। आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत थेट सांगितलं की संथ गतीने मतदान चाललं आहे आणि हे जाणीवपूर्वक होत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे। निवडणूक आयोगात या संदर्भात तक्रार देखील करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील पोस्ट करत सांगितलं की उद्धव ठाकरे यांचं हे नेहमीचं रडगाण आहे। सगळ्यात पहिली तक्रार ही आम्ही म्हणजेच भाजपने केलेली आहे निवडणूक आयोगाकडे की जी निवडणूक प्रक्रिया ही संथ गतीने चालू आहे त्या संदर्भात। खरं तर ही लोकसभा निवडणूक ही हुकुमशाही लोकशाहीपासून सुरू झाली, त्यानंतर घराणेशाहीवर आली आणि आताच म्हणजे मतदानाच्या शेवटच्या दिवशी ही निवडणूक आता मराठी आणि गुजराती मतदारांमध्ये विभागली गेलेली आहे। कारण की जो निकाल आला आहे तो निकाल पाहिला आपण तर त्यात प्रामुख्याने मुलुंड पश्चिम जुन्याच वादाकडे पुन्हा एकदा या निवडणुकीचा मुद्दा चेतन आपल्याला जाताना बघायला मिळतो। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी। मुंबईमध्ये झालेल्या संथगतीनं मतदानानंतर आता राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आहे।